राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण या संदर्भात सूचना व अभिप्राय मागवलेले आहेत. सर्व सन्माननीय अर्थशास्त्रप्रिय सल्लागार, मार्गदर्शक, तज्ज्ञ मंडळींना अशी नम्र विनंती आहे की संबंधित पत्राचं वाचन करून दिलेल्या लिंकवर ऑनलाईन आपले मते नोंदवावेत ही नम्र विनंती. सर्व सन्माननीय महोदय, नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यात इयत्ता 6वी पासूनच अर्थशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असावा असे वाटते. कारण 6वी, 7वी, 8वी या वयोगटात 12 ते 15 वयाची मुले असतात. सर्वच मुले पुढे 10वीपर्यंत शिक्षण घेतात व त्यातील काही मुले पदविका, ITI किंवा विविध व्यावसायिक कोर्सेसकडे वळतात. अर्थशास्त्र हा विषय व्यावहारिक विषय असून त्याचे ज्ञान, त्याची माहिती जर 6वीपासूनच मुलांना मिळाली तर राज्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांची जाण होईल. उदाहरणार्थ पैसा, खरेदी विक्री, बँका, बाजारपेठा, किंमत, मागणी, पुरवठा, सहकारी संस्थांचे व्यवहार, शासनाच्या विविध आर्थिक योजना इत्यादींचे ज्ञान विद्यार्थ्यांना 6वीपासूनच मिळू लागले तर 6वी ते 10वीपर्यंत विद्यार्थी किमान आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम होऊन आर्थिक निरक्षरतेचा प्रश्न उद्भवणार नाही. तरी आपण अर्थशास्त्र हा विषय 6वी ते 10वी या वर्गांना स्वतंत्ररित्या नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात चालू करावा ही नम्र विनंती. अशा आशयाचे पत्र वरील पत्त्यावर शिक्षण मंडळाकडे पाठवून आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती. या संदर्भात काही चर्चा करावयाची असल्यास पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा आणि हा व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर, लाईक व सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती.